वैष्णोदेवी पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार वैष्णो मातेचा जन्म दक्षिण भारतातील रत्नाकर येथे झाला. आईच्या जन्मापूर्वी तिचे पालक निपुत्रिक होते. असे म्हणतात की जन्माच्या एक रात्री आईने मुलगी जे काही मागेल तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही जाणार नाही अशी शपथ घेतली होती. लहानपणी आईचे नाव त्रिकुटा होते. त्यांचा जन्म भगवान विष्णूच्या वंशात झाला. त्यामुळे त्यांचे नाव वैष्णवी पडले. वैष्णव मातेचा इतिहास. माता वैष्णोदेवीने मानवजातीच्या कल्याणासाठी त्रेतायुगात माता पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मीच्या रूपात एका सुंदर राजकन्येचा अवतार घेतला असे मानले जाते. त्यांनी त्रिकूट पर्वतावर तपश्चर्या केली. नंतर त्यांचे शरीर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 दैवी शक्तींच्या सूक्ष्म रूपात विलीन झाले. माता वैष्णोदेवीचा महिमा. देवी वैष्णोदेवी मंदिराच्या कथा आणि वैभवाबद्दल असे मानले जाते की हे मंदिर पंडित श्रीधर यांनी सुमारे 700 वर्षापूर्वी बांधले होते. श्रीधर हा ब्राह्मण पुरोहित होता. श्रीधर आणि त्याची पत्नी माता राणीचे परमभक्त होते. एकदा श्रीधरला स्वप्नात भंडारा करण्याची आज्ञा मिळाली. पण श्रीधरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्याला कार्यक्रमाची काळजी वाटू लागली आणि रात्रभर चिंतेत काढल्यानंतर त्याने सर्व काही आपल्या प्रारब्धावर सोडले. पहाटेपासूनच लोक तेथे प्रसाद घेण्यासाठी येऊ लागले. त्यानंतर त्यांनी पाहिले की वैष्णोदेवीच्या रूपातील एक लहान मुलगी त्यांच्या झोपडीत आली आणि तिने श्रीधरासोबत भंडारा तयार केला. ग्रामस्थांनी हा प्रसाद स्वीकारला. हा प्रसाद घेतल्यावर लोकांना समाधान मिळाले. पण तेथे उपस्थित भैरवनाथांनी प्रसाद घेतला नाही. भैरवनाथांनी आपल्या जनावरांसाठी अधिक अन्नाची मागणी केली. पण तिथे वैष्णोदेवीच्या रूपातील एका लहान मुलीने श्रीधराच्या वतीने असे करण्यास नकार दिला. यानंतर भैरवनाथाने हा अपमान सहन न झाल्याने त्या दिव्यांग मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्या मुलीला पकडण्यात अपयश आले. मुलगी गायब झाली. या घटनेचे श्रीधर यांना खूप दुःख झाले. श्रीधरने देवीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर एका रात्री वैष्णव मातेने श्रीधराला स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना त्रिकूट पर्वतावरील गुहेचा मार्ग दाखवला, जिथे त्यांचे प्राचीन मंदिर आहे. पुढे हे मंदिर माता वैष्णोदेवी म्हणून जगभर ओळखले जाऊ लागले. वैष्णोदेवीच्या दरबारात येणाऱ्या भाविकांची यात्रा जोपर्यंत भैरव खोऱ्यात जाऊन भैरव बाबांचे दर्शन घेतलं जात नाही तोपर्यंत पूर्ण मानली जात नाही, अशी धार्मिक धारणा आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.